अहिल्यानगरच्या तरुणाईच्या हातात बेड्या नको तर रोजगार हवा. आमदार जगताप यांच्या वक्तव्यावर माजी महापौर अभिषेक कळमकर यांची प्रतिक्रिया. मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरात वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी रविवारी झालेल्या जन आक्रोश मोर्चात तरुणांना चिथावणी देत आपला देश धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्यातील 2-4 जण आत गेले तरी हरकत नाही असे वक्तव्य केले. भारतीय संविधानानुसार लोकशाही प्रक्रियेने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून ही भाषा अजिबात अपेक्षित नाही. आजच्या काळात नगरच्या तरुणाईच्या हातात बेड्या नाही तर चांगल्या रोजगाराची गरज आहे. दुर्दैवाने विद्यमान लोकप्रतिनिधींना आपल्या संवैधानिक जबाबदारीचे भान राहिले नाही, हे दुर्दैव आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली. कळमकर यांनी म्हटले की गेली अनेक वर्ष स्वतःला कथित विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीनंतर भूमिका बदलली. आता ते शहर विकासावर रोजगारावर शब्द बोलायला तयार नाहीत. उलट ते जाहीर व्यासपीठावर तरुणाईला आत जाण्याची तयारी ठेवा असे आवाहन करतायत. हे विरोधाभासी आहे. कोणत्याही सुज्ञ नागरिकाला ही भूमिका पचणारी नाही. आज नगरमधील हजारो युवक चांगल्या रोजगारासाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरला जात आहेत. याला कारण नगर शहरात रोजगाराच्या संधी नाही ही वस्तुस्थिती असून राहिलेल्या तरुणाईला कायदा हातात घेऊन तुरुंगात जाण्याचे आवाहन केले जात आहे. तर कोणते पालक आपल्या मुलांना घराबाहेर सोडेल याचा विचार आणि आत्मपरीक्षण लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे. देश महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण दल, पोलीस दल सक्षम आहे. तरुणाईने आपली ऊर्जा देशाच्या विकासासाठी खर्च केली पाहिजे. नागरिकांनी संविधानिक जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. तुम्ही एकीकडे संविधानाची भाषा बोलता आणि दुसरीकडे तरुणाईला कायदा हातात घेण्याच्या सूचना करतात, अशी टीका कळमकर यांनी केली आहे.